काय हो मंडळी, तुम्हाला सुद्धा रोजच्या भाजीचा कंटाळा येतो ना, काय बनवायचं काय नाही. तर ह्या आजचं जे रेसिपी आहे ते तुमच्यासाठी. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे, त्यानंतर अर्धा इंच आलं, कोथिंबीर आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या टाकून व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालं, जिरं मोहरीची तडका देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची आहे ते स्लाइस करून टाकून घ्यायचे आहे. हिंग टाकायचा, चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. अगदी छान असा कांदा परतला गेला पाहिजे. जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आणि छान असं परतवून घ्यायचं. त्यानंतर हळद, गरम मसाला, त्याचबरोबर धना पावडर, जिरा पावडर आणि कश्मीरी पावडर आणि कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले टाकून परतवून घ्यायचे, जेणेकरून तेल सुटेपर्यंत. वरतून छान अशी कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी वतायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. कसुरी मेथी टाकायची आहे आणि व्यवस्थित हा रश्शाला उकळी आली का त्यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जास्त शिजवायचं नाही, 1 ते 2 उकळी काढून घ्यायची आहे. कोथिंबीर घालायची, छान अशी आपली शेवभाजी तयार.